नमस्कार. कॅमटाशिया या सॉफ्टवेअरबद्दल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. यामधील प्रत्येक टूल्स कसे वापरावेत याबद्दल आपण जाणून घेतलं. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवता येतात. त्यापैकी फोटोंच्या मदतीने कसा व्हिडिओ बनवायचा याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला जे फोटो हवे आहे किंवा ज्याचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा एक फोल्डर बनवून ठेवा. सॉफ्टवेअर ओपन करा. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट मीडियामधून फोटो इम्पोर्ट करावे लागतील. इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर आपलं डिव्हाइस ओपन होईल. अशा पद्धतीने आपला फोल्डर ओपन केल्यानंतर त्याच्यातील हवे ते फोटो निवडा. उदाहरणार्थ मी शैक्षणिक व्हिडिओ तयार करतो, तर यामध्ये मला 21 पासून 30 पर्यंतचे फोटो घ्यायचे आहेत. तर मी ते सिलेक्ट करतो. कंट्रोल की दाबून आपल्याला हवे ते फोटो आपण सिलेक्ट करू शकतो. उदाहरणार्थ मला 21 ते 30 चे फोटो आपण निवडलेले आहेत. त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर ते आपल्या क्लिपबिनमध्ये येतील. क्लिपबिनमध्ये आल्यानंतर आपल्याला हे फोटो ट्रॅकवर घ्यावे लागतात. जसं की मला सगळेच घ्यायचे आहेत, मी कंट्रोल ऑल करून ते सगळे निवडू शकतो. किंवा आपल्याला एकानंतर दुसरा घ्यायचा असेल, तर मी या ठिकाणी 21चा फोटो घेतला, त्यानंतर मला 30चा घ्यायचा आहे, तर मी या ठिकाणी 30चा देखील घेऊ शकतो. आपण याला प्ले केल्यानंतर हे पहा, या पद्धतीने आपल्याला ते दिसते. यामध्ये फोटोची डिफॉल्ट टायमिंग जी असते ती 5 सेकंदाची असते. त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून कमी देखील करता येते. आता हे जे फोटो बनवलेले आहेत हे मी PPT बनवलेले आहे आणि PPTचं JPG या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून ते या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या PPT बनवून शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकता किंवा शाळेचं प्रेझेंटेशन तुम्ही बनवू शकता. या फोटोला डिलीट करतो आणि एका पाठोपाठ एक मी या पद्धतीने सिलेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्याला ते ट्रॅकवर घेऊन येता येते. ह्या 2 फोटोंच्या मध्ये स्पेस जर राहिला तर त्या 2 फोटोच्या दरम्यान ब्लँक आपला व्हिडिओ तयार होईल. त्याच्यामुळे हे पहा, या ठिकाणी मी घेऊन जातो 24वर. 24वरून 25वर आली. 25 नंतर आता पहा या ठिकाणी ब्लँक आहे, म्हणून स्क्रीनवर ब्लँक दिसत आहे. म्हणून ते त्याची आपण काळजी घ्यायची की जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये अडचण येणार नाही. आता आपण फोटो टाकलेले आहेत, तर आता आपल्याला याच्यामध्ये आवाज टाकावा लागेल. आपण जर शाळेचं प्रेझेंटेशन बनवत असाल, उदाहरणार्थ शाळेच्या उपक्रमांचं प्रेझेंटेशन असेल, तर या ठिकाणी शाळेच्या उपक्रमांचे फोटो येतील आणि बॅकग्राऊंडला आपण एखादं इथं म्युझिक ॲड करून त्याला प्ले करू शकता. उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी दुसरा एक ऑडिओ इन्सर्ट करून दाखवतोय. उदाहरणार्थ हा ऑडिओ घेतला मी, याच्यातील हवा तो भाग ठेवला आणि स्प्लिट करून डिलीट करू. सुरुवातीचा सायलेंटचा भाग होता, या आवाजाला आपण कशा पद्धतीने एडिट करायचं याबद्दल पाहिलेलं आहे. ऑडिओवर क्लिक करा. ऑडिओनंतर त्याची पट्टी येईल, त्याला लहान मोठा त्याचा आवाज घेऊ शकतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो आवाज देता येईल. मी याचा आवाज कमीच ठेवतो. अशा पद्धतीने आपण कमी आवाज करू शकता. अशा पद्धतीने ऑडिओ घेतला, हवा तो भाग आपल्याला जो ठेवायचा आहे तो ठेवायचा आणि डिलीट करायचा. या ठिकाणी स्प्लिट करून त्याचा तुकडा करून घेऊ शकता. या ठिकाणीच मी तुकडा का केला, तर माझं फोटोंची जी लांबी आहे ती या ठिकाणी 50 सेकंदापर्यंत आहे. मला 50 सेकंदापर्यंतचाच ऑडिओ हवा आहे, तर पुढचा मी स्प्लिट करून डिलीट करू शकतो. आता यामध्ये मी ऑडिओ टाकलेला आहे, फोटो टाकलेला आहे. आता या फोटोंना आपण वेगवेगळे ट्रान्झिशन देऊया की जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये आकर्षकपणा येईल.
या ट्रान्झॅक्शन्सवर क्लिक करा. ट्रान्झॅक्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेच ट्रान्झॅक्शन्स ओपन होतील. त्यापैकी ड्रॅग अँड ड्रॉप करून आपण वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स निवडू शकता. ट्रान्झॅक्शन कुठं सोडायचं या ठिकाणी ड्रॅग केल्यानंतर बरोबर त्याची स्पेस दिसेल किंवा जिथं आपल्याला घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी कर्सरला घेऊन जा आणि ॲड टू सिलेक्टेड मीडिया असं करा. या ठिकाणी ॲड झालेला आपल्याला दिसतो आहे. ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्याला तो आणखी सोपं जाईल. अशा पद्धतीने नमुना दाखल मी हे फोटो घेतलेले आहेत आणि हे पहा या पद्धतीने त्या फोटोंची साईज केवढी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर या फोटोंची साईज आपण अशा पद्धतीने वाढवू शकतो. वाढवताना फोटोंची साईज वाढवताना या ठिकाणी जे कोपरे आहेत त्या ठिकाणी असा आपण घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या फोटोची लांबी रुंदी बिघडता कामा नये. अशा पद्धतीने आता आपले फोटो आलेले आहेत. फोटोंना आपण फोटोंची साईज व्यवस्थित करून घेऊया. फोटोला रिसाईज केल्यानंतर आता ट्रान्झॅक्शन दिले, फोटोला रिसाईज केलं, ऑडिओ दिला. आता कशा पद्धतीने आपला व्हिडिओ दिसतोय अशा पद्धतीने आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी पाठीमागं एक व्हिडिओ दिसतोय. या व्हिडिओला क्लिक करून त्याची साईज मी वाढवून घेऊ शकतो. तुम्हाला हे बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने व्हिडिओ देता येईल किंवा ऑडिओ देता येईल. मी याचा सध्या तरी ऑडिओ म्हणूनच वापर करतो आहे. अशा पद्धतीने आपण फोटो ॲड केलेले आहेत आणि आवाज दिलेला आहे हे आपण पाहिलं. याला प्रोड्यूस जर केलं तर या ठिकाणी आपला फोटो आणि या ऑडिओचा व्हिडिओ तयार होईल. पण आता मला काय करायचं आहे की माझा स्वतःचा आवाज या फोटोंना द्यायचा आहे. तर मला काय करावं लागेल, व्हॉइस नरेशन या घटकाला क्लिक करावं लागेल. तर मला हा ऑडिओ नको आहे म्हणून मी हा डिलीट करतो. मला स्वतःचा आवाज देऊन या ठिकाणी व्हिडिओ बनवायचा आहे. व्हॉइस नरेशन यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये स्टार्ट रेकॉर्ड केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे, आपला ऑडिओ जो आहे तो स्टार्ट होताना दिसेल. तेव्हा जसे फोटो पुढं जातील त्या पद्धतीने मी आवाज या ठिकाणी देतो. 21, 22, 23 अशा पद्धतीने स्टॉप करूया. ती फाईल सेव्ह करून घ्या साऊंड. तर आपल्या तो ट्रॅकला दिसेल. हे पाहता तो आपल्या ट्रॅकला आलेला आहे आपला साऊंड. आता पाहूया. अशा पद्धतीने ऑडिओ आपण फोटोंना देऊ शकतो. आता मला काय करायचं आहे की या फोटोमध्ये जे बॅकग्राऊंड मी ठेवलेलं होतं PPT बनवताना ते बॅकग्राऊंड मला डिलीट करायचं आहे आणि पाठीमागे एक सुंदर असा बॅकग्राऊंडला फोटो किंवा व्हिडिओ टाकायचा आहे. तर अशा वेळेस या इमेजला सिलेक्ट करून व्हिज्युअल प्रॉपर्टीज नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. खाली रिमूव्ह कलर्स नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर कलर बकेट येईल. कलर बकेटवर क्लिक केल्यानंतर पेन्सिल दिसेल. सिलेक्ट कलर नावाचा ऑप्शन निवडून जो कलर आपल्याला नको आहे त्यावर एकदा क्लिक केलं की कलर आपला रिमूव्ह होईल. अशा पद्धतीने आता आपला कलर रिमूव्ह झालेला आहे. आता बघा तशा पद्धतीने आपला व्हिडिओ दिसतो. प्ले करून तो अशा पद्धतीने आपण त्या PPTला जो कलर दिला होता बॅकग्राऊंडला तो कलर आता मी रिमूव्ह केलेला आहे. आता मला काय करायचं आहे की बॅकग्राऊंडला एक व्हिडिओ टाकायचा आहे किंवा फोटोही टाकू शकतो. आता मी काय करतो, व्हिडिओ इन्सर्ट करतो. पुन्हा इम्पोर्टमध्ये यायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपला व्हिडिओ असेल किंवा फोटो असेल त्या फोल्डरवर जाऊन आपला व्हिडिओ घ्या. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून ट्रॅक नंबर 1 वर घेऊन यायचं आहे. 1 वर काय फोटोंच्या खाली का ठेवला का
जेणेकरून मला तो बॅकग्राऊंडला दिसेल. बॅकग्राऊंडला दिसण्यासाठी तो आपल्याला शेवटी ठेवावा लागेल. कधीही एक लक्षात घ्यायचं की जो वरच्या बाजूचा ट्रॅक असतो त्या ट्रॅकवरील बाबी आपल्याला दिसत असतात. ते पहा, या ठिकाणी आता आपण जर प्ले केलं तर आपल्याला फोटो दिसतोय आणि हाच ट्रॅक जर समोर घेतला तर आता आपल्याला हा या ठिकाणी व्हिडिओ दिसतो. ओके, म्हणून लक्षात घ्यायचं की आपल्याला ज्या बॅकग्राऊंडचा व्हिडिओ असेल तर आपण पहिल्या ट्रॅकवर या ठिकाणी ठेवूया. हवा तेवढा भाग निवडा आणि स्प्लिट करून नको तो भाग डिलीट करा. डिलीट केल्यानंतर आता पहा कशा पद्धतीने आपण व्हिडिओ अशा पद्धतीने या बॅकग्राऊंडला आपला जो आपण व्हिडिओ ठेवलेला आहे तोही दिसतोय आणि आपली PPTही दिसते, आपण दिलेला ऑडिओ देखील दिसतोय. या फोटोला मी या स्लेटमध्ये बरोबर घेऊन घेतो जेणेकरून आणखी आकर्षक वाटेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता मला या फोटोंना अरेंज करून घेऊ जेणेकरून चांगलं वाटेल. हे पहा, या पद्धतीने आता आपली सेटिंग झालेली आहे. या पद्धतीने आपण ड्रॅग करून त्या फोटोला कमी जास्त करू शकता. ज्या पद्धतीने आपल्याला फोटोवर इफेक्ट द्यायचा आहे त्या पद्धतीने देऊ शकता. किंवा या पद्धतीने दिसते. आता हा फोटो बाहेर आलेला आहे. त्याची मला सेटिंग करायची तर त्या फोटोवर क्लिक करा आणि या ठिकाणी त्यालाही आपण अशा पद्धतीने त्याचीही सेटिंग करून घेऊ शकतो. आता एखादा या फोटोवर आणखी आपल्याला कोणता इफेक्ट देता येईल तर यामध्ये आपल्याला झूम पॅन हा इफेक्ट देता येईल. उदाहरणार्थ एखादा फोटो आहे आणि त्याच्यावर आपल्याला झूम करायचं आहे तर त्यावेळेस या झूम पॅनवर क्लिक करा. असा प्रिव्ह्यूचा बॉक्स दिसेल. त्यामध्ये आपल्याला जिथं झूम करायचं आहे, उदाहरणार्थ मला या 22वर झूम करायचं आहे तर या 22वर मी अशा पद्धतीने ड्रॅग करून घेऊन येईल आणि ड्रॅग करून घेतल्यानंतर या पद्धतीने एक छोटासा या ठिकाणी एक ॲरो दिसेल. त्याला डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं सेटिंग करता येईल. त्याची जी टायमिंग आहे ते वाढवता येईल. त्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल. आता या ठिकाणी पहिल्यापासून पाहू आपण. एक झाल्यानंतर आपण 22ला झूम केलं होतं तर हळूहळू झूम होताना दिसते, झूम झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला झूमचा इफेक्ट देऊ शकता. त्यानंतर याच फोटोंमध्येच जर आपल्याला टेक्स्ट द्यायचं असेल तर या कॉलआउट्सवर क्लिक करायचं. कॉलआउट्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये ॲड कॉलआउट नावाचं ऑप्शन आहे. ते कॉलआउट या ठिकाणी जे आपण डिफॉल्ट असेल ते दिसेल. आपल्याला टेक्स्ट घ्यायचे म्हणून टेक्स्टवर क्लिक केलं तर टेक्स्टचा T या ठिकाणी दिसेल. या ठिकाणीही आपल्याला दिसते त्याचा बॉक्स आलेला. उदाहरणार्थ मी तर सुरुवातीला या फोटोंना सिलेक्ट करून मी पुढं घेतो आणि सुरुवातीला वेलकम देतो. या पद्धतीने आपलं कॉलआउट आलेलं आहे. यामध्ये आपल्याला हवं ते साईज या कॉलआउटचे करून घेऊ शकता. या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॉक्स दिसेल. त्यामध्ये क्लिक करा. उदाहरणार्थ या ठिकाणी चेकबॉक्स एक टेक्स्टचा बॉक्स येतो. त्यामध्ये आपल्याला हवं ते आपण टाईप करू शकतो. मी या ठिकाणी स्वागत लिहितो. स्वागत लिहिलेले यामध्ये आपण बोल्ड करू शकता. त्याचे फॉन्ट बदलू शकता. वेगवेगळा फॉन्ट घेऊ शकता. त्याला कलर देऊ शकता. त्याची साईज वाढवू शकता. अशा पद्धतीने ते प्रिव्ह्यूमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल. या ठिकाणी प्रिव्ह्यूमध्ये दिसते. आता याला प्ले करून पाहूया. ज्या टायमिंगला आपल्याला हवं आहे त्या टायमिंगला आपण या ठिकाणी लक्ष देऊन
पाहिजे की कोणत्या टायमिंगला आपल्याला फोटो पाहिजे, ऑडिओ पाहिजे आहे, जे हवं आहे ते घ्यायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी स्वागत दिलं. स्वागत आता स्क्रीन पुढे गेली तरी या ठिकाणी स्वागत दिसते, कारण त्याच्या ट्रॅकवर हे आलेले आहे. ह्या फोटोचा ट्रॅक कुठून या टायमिंगपासून सुरू होतो, तर त्या टायमिंगपर्यंतच आपण त्याला घेऊया. ड्रॅग करून तो कमी करू शकतो. कमी केल्यानंतर आता पाहूया, स्वागत दिसतंय. स्वागत झाल्यानंतर बरोबर स्वागत गेलं आणि आपला जो व्हिडिओ ऑडिओ होता तो या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने ट्रान्झिशन दिलेले, झूम पॅन दिलेले, कॉलआउट दिलेले. यामध्ये तुम्हाला जर आणखी आपल्याला जर बॅकग्राऊंडला आवाज द्यायचा असेल, एखादा चांगलं संगीत द्यायचं असेल तर आपण ते देखील देऊ शकता. त्यासाठी पुन्हा इम्पोर्टमध्ये या. पुन्हा इम्पोर्टमध्ये आल्यानंतर ऑडिओ सिलेक्ट करून ऑडिओ घ्या. ऑडिओ घेतल्यानंतर तो आपल्या अशा या ऑडिओच्या सेक्शनमध्ये येईल आणि त्याला निवडून आपण घेऊ शकतो. नमुनादाखल मी या ठिकाणी बॅकग्राऊंड व्हिडिओसाठी एक संगीत घेतलं होतं. ते संगीत या ठिकाणी घेतो. आता हा व्हिडिओच आहे, पण मला बॅकग्राऊंड म्हणून वापरायचं आहे, म्हणून बॅकग्राऊंड ऑडिओ म्हणून वापरायचं आहे. तर हे अगोदर जे बनवलेले ट्रॅक होते त्या ट्रॅकला मी अगोदर सिलेक्ट ऑल करून वरच्या ट्रॅकला घेतो आणि खालचा ट्रॅक मला माझ्यासाठी मोकळा करतो. त्याला खाली घेऊन या, डिलीट करा, स्प्लिट करून डिलीट करा. आता या पद्धतीने आपला आता संपूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसतो. या ठिकाणी ऑडिओ आलेला आहे, बॅकग्राऊंडला माझा आवाज देखील आलेला आहे. ओके, माझा आवाज देखील आपल्याला आलेला दिसतोय. तर आता या माझ्या आवाजापेक्षा बॅकग्राऊंडचा आवाज जास्त दिसतो, म्हणून मी थोडा कमी करतो. बॅकग्राऊंडला जो व्हिडिओ दिसतो तो मला नको आहे, म्हणून मी त्याला मिनिमाइज करतो. फक्त ऑडिओच हवा आहे. आता कशा पद्धतीने दिसेल, अशा पद्धतीने आता आपली संपूर्ण सेटिंग झालेली आहे. कशा पद्धतीने आपलं ऑडिओ आलेला आहे, बॅकग्राऊंड आलं, ऑडिओ आलं, माझा आवाज देखील आला. अशा पद्धतीने या वेगवेगळ्या ट्रॅकचा वापर करून आपल्याला वेगवेगळे घटक फोटोंसोबत ॲड करता येतील आणि आपला व्हिडिओ आकर्षकपणे आपल्याला बनवता येईल. अशा पद्धतीने सर्व आपण घेतल्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्ट सेव्ह कसा करायचा, तर या फाईलमध्ये यायचं आणि सेव्ह प्रोजेक्टवर क्लिक करा. प्रोजेक्टला नाव द्या आणि त्याला सेव्ह करा. आता हा प्रोजेक्ट सेव्ह झाला म्हणजे आपलं अर्धं काम जर बाकी असेल, अर्धाच व्हिडिओ झाला आणि आपल्याला सेव्ह करायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला सेव्ह करावा. पण आता आपला पूर्णच व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्याला आता व्हिडिओ सेव्ह करायचा तर त्याच्यासाठी कर्सरने आपण त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत. कर्सरने सिलेक्ट करून या ठिकाणी फाईलवर येऊन प्रोड्यूस सिलेक्शन ॲजवर क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फॉर्मॅट मिळतील. त्यापैकी एक फॉर्मॅट निवडायचा आणि त्याला नेक्स्ट करून त्याला पाथ द्यायचा, त्याला टायटल द्या, त्याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर तो अशा पद्धतीने रेंडर होईल. रेंडर झाल्यानंतर तो प्ले होईल. मी प्रोड्यूस करत नाही, तो सध्या तरी कॅन्सल करतो. पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर तो अशा पद्धतीने त्याला फिनिश करा. मी कॅन्सल करतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे, या ठिकाणी प्रोड्यूस अँड शेअर वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा फॉर्मॅट निवडा, नेक्स्ट दाबा, पाथ निवडा आणि त्याला ओके करा. तो तुमचा प्रोजेक्ट सेव्ह होईल. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की व्हॉइस नरेशनचा वापर, व्हिज्युअल प्रॉपर्टीचा वापर, ट्रान्झिशनचा वापर, ऑडिओचा वापर, झूम पॅनचा वापर, कॉलआउटचा वापर, या फोटोंच्या मदतीने इतक्या सर्व गोष्टींचा वापर करून फक्त फोटोंच्या मदतीने आपला व्हिडिओ कशा पद्धतीने बनवता येतो याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. Thanks for watching my videos.